Yes, periodic trends. Now I'll consider a few interesting examples. Now, electron gain enthalpy, uh, initial concept definition that we have covered. Now, in halogens, as we go from top to bottom, in a group, as we know, atomic size increases. Effective nuclear charge decreases. All that we have covered, I will not repeat entirely. Top to bottom in a group, atomic size increases. So, as we go down the group, attraction of the nucleus for the incoming electron, that will decrease. म्हणजेच काय बरं, जसं की समजा आता क्लोरीन आहे, when it accepts electron and get converted into Cl minus ion, isolated gaseous atom, when it accepts electron and get converted into its corresponding anion, the energy which is given out, it is represented by delta H, enthalpy change. थर्मोमध्ये ते आणखी जास्त क्लिअर होईल. हीट चेंज ड्युरिंग अ चेंज, हीट गिवन आउट और टेकन इनसाइड, एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, त्याला डेल्टा एच सिम्बॉल वापरतो आपण, असं सध्या म्हणूया. एन्थाल्पी चेंज म्हणतो, असं सध्या पुरेसं आहे, कारण थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमध्ये ते क्लिअर होणार असतं, एन्थाल्पी चेंज वगैरे. ओके, तर तो एनर्जी गिवन आउट काहीतरी असेल -x, ओके, किलो जूल पर मोल वगैरे युनिट काहीतरी असेल, -x म्हणतो मी, ठीक आहे, किंवा सोयीसाठी एक युनिट लिहितो मी, किलो जूल पर मोल. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, जुन्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, नाही का, इज द एनर्जी गिवन आउट वेन अन आयसोलेटेड गॅसेस ॲटम एक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड गेट कन्वर्टेड इन टू ॲनियन, असं ते बेसिकली आहे. आणि ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज वाढतो, म्हणजे इनकमिंग इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन, मग क्लोरीन, ओके, मग तिथं ब्रोमिनचं एक्झाम्पल घेतलं आहे. ब्रोमिनचा जो काही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेल, म्हणजे हा डेल्टा एच म्हणजे एनर्जी गिवन आउट, म्हणजे या भाषेमध्ये इथं आयसोलेटेड गॅसेस ॲटम वेन इट एक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन गेट कन्वर्टेड इन टू निगेटिव्हली चार्ज आयन, म्हणजेच तो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, हे असं म्हटलं तरी चालेल त्याला, -x, नाही का. एन्थाल्पी चेंज ही जनरल टर्मिनॉलॉजी झाली, ओके, दॅट इज नॉट रॉंग. किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, नाही का, बघा, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इज इक्वल टू -x किलो जूल पर मोल. आता ब्रोमिनच्या केसमध्ये ब्रोमिन एक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड गेट कन्वर्टेड इन टू Br मायनस आयन, तसंच आयोडीन गेट कन्वर्टेड इन टू I मायनस आयन, तसंच फ्लोरीन. तर काहीतरी असेल ना इथं, मग इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणा, समजा इथं Y असेल किलो जूल पर मोल, इकडं Z असेल, ओके, किलो जूल पर मोल, युनिट लिहित नाही प्रत्येक. तसं फ्लोरीनचं पण काहीतरी असेल, नाही का. फ्लोरीनच्या केसमध्ये when an isolated gaseous atom accept electron and get converted into anion, what amount of energy is liberated, that is the electron gain enthalpy of that element or electron affinity of that element, हे आम्हाला एवढं माहिती आहे. मग टॉप टू बॉटम इन अ ग्रुप atomic size increases, charge increases, nuclear charge increases, but atomic size increases because shell is added. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस, तो आपण पुन्हा पूर्वी सांगितलं ते बघा, ते इथे लागू करा. याचा अर्थ टॉप टू बॉटम इन, याचा अर्थ याच्यावरून काय लक्षात येतं, याचा अर्थ काय होतं की ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, अट्रॅक्शन म्हणजे इनकमिंग इलेक्ट्रॉनसाठी याच्या न्यूक्लियसचं, हा n= 3 वाला आउटरमोस्ट शेल आहे, हा n= 4 वाला आउटरमोस्ट शेल आहे, हा n= 5 आउटरमोस्ट शेल, तो n= 2 आउटरमोस्ट शेल. तर क्लोरीनच्या तुलनेत ब्रोमिनमध्ये काय अपेक्षित आहे आम्हाला, की साईज मोठी असल्यामुळं, नाही का, क्लोरीनची जर आपण एवढी काढली रिप्रेझेंटेटिव्ह येणारा इलेक्ट्रॉन, हे न्यूक्लियस, तर ब्रोमिनची रिप्रेझेंटेटिव्ह बरं का मोठी काढणार आपण. सो फॉर इनकमिंग इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ दिस ब्रोमिन विल बी लेस. अट्रॅक्टिव्ह पॉवर लेस म्हटल्यानंतर एनर्जी इव्हॉल्व विल बी लेस, आणि त्यामुळे अपेक्षित काय आहे की टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, काय बरं, अट्रॅक्शन
attraction for incoming electron will decrease. त्यामुळे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केल्यानंतर एनियन निगेटिव्हली चार्ज आयन कन्वर्ट झाला तर टॉप टू बॉटम याच्या तुलनेत हा याच्या तुलनेत हा असं अट्रॅक्शन फॉर द इनकमिंग इलेक्ट्रॉन डिक्रीज म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा जुन्या भाषेत इलेक्ट्रॉन ॲफिनिटी शुड डिक्रीज नाही का. म्हणजे इथं जी इव्हॉल्व झालेली असेल क्लोरीन ब्रोमिन आयोडीन त्यांचं जर ऑर्डर काढली क्लोरीनच्या केसमध्ये जेवढी इव्हॉल्व झालेली असेल ती सगळ्यात जास्त असणार मॅग्निट्यूड. ते इव्हॉल्ड आहे म्हणून मायनस आहे ना, मॅग्निट्यूड बघायची क्वांटिटी. ओके, इव्हॉल्ड इथे जास्त असणार. 2 नंबरला ब्रोमिन येणार, 3 नंबरला आयोडीन येणार झेड. आता याच्या केसमध्ये जे काही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे त्याला आपण समजा काहीतरी ए म्हणूया, ए किलो जूल पर मोल. ओके, युनिट सगळीकडे लिहित नाही. तर तो सगळं इथं असायला पाहिजे असं वाटतं आहे मला, पण असं होत नाही. एक्सपेक्टेड काय आहे बघा, मुद्दा महत्त्वाचा. एक्सपेक्टेड काय आहे इन्क्लुडिंग फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. एक्सपेक्टेड काय आहे तर तो ए आणि हे एक्स हे वाय हे झेड एक्सपेक्टेड आहे. पण हे 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 रॉंग आहे. ॲक्च्युअल आता ते ॲक्च्युअल सांगण्यासाठी एवढा पार्ट मी काढतो. तुम्हाला हे लक्षात आलं टॉप टू बॉटम इन अ ग्रुप सिन्स न्यू शेल इज ॲडेड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. त्यामुळं साईज इन्क्रीजेस आणि त्यामुळं येणाऱ्या इलेक्ट्रॉनला टॉप टू बॉटम गेलो तर काय अपेक्षित आहे फ्लोरीनच्या तुलनेत क्लोरीनच्या तुलनेत ब्रोमिनच्या तुलनेत आयोडीन इतरही कुठल्या ग्रुपला लागू करता येईल. तर इनकमिंग इलेक्ट्रॉन येणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी अट्रॅक्टिव्ह पॉवर कमी असणार म्हणजे इव्हॉल्ड एनर्जी लेस असणार आणि त्यामुळं फक्त या तिघांचा विचार केला तर हे करेक्ट आहे. पण फ्लोरीनच्या केसमध्ये अपेक्षित आहे की हा वरती आहे ना, क्लोरीनच्याही वरती आहे ना. ओके, आउटरमोस्ट शेल अँड इक्वल टू 2. त्यामुळे असं असायला पाहिजे होतं एक्सपेक्टेड. ॲक्च्युली आणखी कुठला तरी एक फॅक्टर येतो फ्लोरीनच्या केसमध्ये, त्यामुळं तसं नाही आहे. तर तो सांगण्यासाठी एवढाच पार्ट मी जरा पुसून घेतो. येस तर मग एक्सपेक्टेड असं होतं म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी एक्सपेक्टेड असं व्हायला पाहिजे होतं, असं अपेक्षित होतं. एक्सपेक्टेड ऑर्डर ही फ्लोरीनची, मग क्लोरीन, मग ब्रोमिन आणि मग आयोडीन, हे एक्सपेक्टेड आहे. ॲक्च्युअल काय आहे, ऑब्झर्वड काय आहे. ऑब्झर्व असं की क्लोरीन ब्रोमिन आयोडीन पुरता विचार केला तर ते डिस्टर्ब होत नाही. पण फ्लोरीनची हायेस्ट पाहिजे होती इव्हॉल्ड, कारण स्मॉलेस्ट साईज आहे फ्लोरीनचा, अट्रॅक्टिव्ह पॉवर हायेस्ट आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केल्यानंतर वेन इट गेट्स कन्वर्टेड इन टू निगेटिव्ह आयन फ्लोराईड आयन हीट इव्हॉल्ड या तिघांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त पाहिजे होती. पण ॲक्च्युअली काय आहे, ॲक्च्युअली असं की असं नाही की मग एकदम किती फरक पडला तर क्लोरीन 1 नंबरला आणि फ्लोरीन आणि मग ब्रोमिन आयोडीन असं झालं. ॲस्टेटाईन रेडिओ आहे त्यामुळे त्याचा विचार करत नाही आपण. नेचरमध्ये त्याचा ॲबंडन्स पर्सेंटेज ॲबंडन्स इन नेचर व्हेरी लेस रेडिओ त्यामुळे त्याचा वापर आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ते आपण रुटीन अभ्यासात घेत नाही. त्याच्या खालचा आयोडीनच्या खालचा ॲस्टेटाईन. ओके, तर फ्लोरीन सोडलं तर बाकी ऑर्डर फॉलो करतात जे आपल्याला अपेक्षित आहे. टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, त्याप्रमाणे इनकमिंग इलेक्ट्रॉनसाठी अट्रॅक्शन कमी. फ्लोरीनचं असं काय झालं म्हणजे एकदम काही शेवटी गेला नाही, पण इथं ऑर्डर इथं पाहिजे होता, एक्सपेक्टेड असं होतं ना. त्याचे कारण काय तर फ्लोरीनच्या केसमध्ये टू स्मॉल द ॲटॉमिक साईज. त्यामुळे काय होतं जे बाकीच्यांच्या केसमध्ये नाही आहे ते काय होतं, अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ न्यूक्लियस हाय आहेच, न्यूक्लियस इज हाय, त्यात काही वादच नाही. बट तर म्हणतो बट जो फॅक्टर इतर तिघांना लागू नाही आहे टू स्मॉल द ॲटॉमिक साईजमुळे. बट दी इनकमिंग इलेक्ट्रॉन नाही का, जो एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट होणार फ्लोरीन आणि फ्लोराईडमध्ये जाणार, चौघांचंही बघितलं होतं आपण. द इनकमिंग इलेक्ट्रॉन हॅज टू ओव्हरकम, तो एक्सेप्ट करतो F- फ्लोराईड आयन तयार होतो, निगेटिव्हली चार्ज आयन तयार होतो, पण फारच छोटा साईज असल्यामुळं या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन जरी हायेस्ट असलं
तर इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स नाही का, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, त्यांचं याच्यावरती रिपल्सिव्ह पॉवर राहते. म्हणजे त्यांच्यामध्ये जे इतर क्लोरीनमध्ये साईज मोठी असल्यामुळं ते विखुरले गेलेले आहेत नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स लक्षात घ्या, आउटरमोस्ट स्टेशनमधले स्पेशली ते. आणि इनकमिंग इलेक्ट्रॉनमध्ये रिपल्शन राहत नाही कारण ते विखुरले गेलेत. मोठा साईज आहे, N=3. मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, समजून घ्यायचा मुद्दा आहे. तर अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ द फक्त न्यूक्लियसचा अट्रॅक्टिव्ह पॉवर एवढाच एक फॅक्टर विचारात घेतला तर हायस्ट आहे. पण नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आणि हे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये पण रिपल्शन आहे, जे इतर केसेसमध्ये बिकॉज ऑफ हायर लार्जर साईज निग्लिजिबल आहे. बट द इनकमिंग इलेक्ट्रॉन हॅज टू ओव्हरकम दी नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स कुणाचे? फ्लोरीनचे. आणि त्यामुळं थोडी एनर्जी त्याच्यासाठी वापरली गेली टू ओव्हरकम द रिपल्शन बिटवीन दी इनकमिंग इलेक्ट्रॉन अँड नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑफ फ्लोरीन. त्यामुळे इव्हॉल्ड एनर्जी आहे, पण ती एक्सपेक्टेड होती, हायेस्ट पाहिजे होती एक्सपेक्टेड, पण नाही आहे, ती 2 नंबरला आलं. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या टॉपिकमधल्या, अशा प्रकारचे इंटरेस्टिंग काही पॉईंट्स ते आपण असं या फॉर्मॅटमध्ये आपण शिकायचं. पहिल्यांदा आपण याच्या आधीचे सगळे लेक्चर्स बघितलेले असले पाहिजेत, समजून घेतलेले असले पाहिजेत. लक्षात घ्या, तो एक बेस तयार होतो, एस्पेशली ॲटॉमिक साईज आणि डेफिनेशन्स आणि त्याच्या ब्रॉड त्याचे ट्रेंड. त्यानंतर मग त्यातले बारकावे, काही एक्सेप्शन्स, असा एक मुद्दा आपण बघत जाणार. बघा असं आहे. हे झालं की याच्यावरून मग बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी हा फॅक्टर एक्सप्लेन करणं फारच सोपं होऊन जातं. ओके, येस फ्रेंड्स, under this topic periodic table and under that periodicity, let us consider bond dissociation energy. Now what do we mean by bond dissociation energy? Suppose that hydrogen, it can be any bond, carbon hydrogen bond, hydrogen bond, Cl2 molecule, Cl bond. Amount of energy required to break a covalent bond. Okay, amount of energy required, because to break we have to supply energy. That is called as enthalpy change, delta H. It is represented by whatever is the amount of energy. Suppose that it is X. It can be any kilojoule, joule, calories, kilocalories per mole, plus because amount of energy we supply. So amount of energy that should be supplied to break a particular covalent bond in a molecule. आता हा डायटोमिकच घ्यायला पाहिजे असं काही नाही. मिथेनमधला एक CH बॉन्ड, 1 मोल मिथेन, 1 मोल ऑफ CH बॉन्ड्स समजा असं घेतलं आपण. मिथेन इथेन काही असेल समजा, मग एक किंवा मिथेन एक्झाम्पल घेतलं आपण, आणि हा एक CH बॉन्ड ब्रेक होणार आहे. ओके, होमोलायटिकली. The amount of energy required to break 1 mole of CH bond in methane, that amount of energy, whatever enthalpy change delta H लिहितात, तो काहीतरी Y असेल समजा, किलोजूल पर मोल. इट्स कॉल्ड एज बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. मग त्यामध्ये काय असतं, लेस दी बॉन्ड लेंथ, less is the bond length. Bond length less म्हणजे bond length काय असतं? इट इज द डिस्टन्स बिटवीन, चला इथं काढतो, समजा हा कोणतरी एक एलिमेंट आहे, हा कोणतरी एक एलिमेंट आहे, नाही का, हे डिस्टन्स बिटवीन 2 न्यूक्लिया, त्या मॉलिक्युलमधला तो एक पर्टिक्युलर बॉन्ड कुठला तरी. डायटोमिक मॉलिक्युल नॉर्मली एक्झाम्पल म्हणून आपण घेत असतो, ते ठीक आहे. बॉन्ड लेंथ, डिस्टन्स बिटवीन द 2 न्यूक्लिया. आता व्हायब्रेशन वगैरे सगळं बघितल्यानंतर मग ते ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द 2 न्यूक्लिया असं ते आणखी वाढत जातं. ते आता सगळं एकदम मिक्स करण्याची गरज नसते. लेस इज दी बॉन्ड लेंथ, मोर विल बी दी ओव्हरलॅपिंग. मोर विल बी द ओव्हरलॅपिंग, नाही का. ओव्हरलॅपिंग, लेस बॉन्ड लेंथ लेस आहे याचा अर्थ मोर विल बी हे आपलं कम्प्युटर स्टाईल, मोर विल बी द ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय, बरं, स्ट्रॉंग बॉन्ड. हेन्स स्ट्रॉंग बॉन्ड म्हणजे टू ब्रेक डिफिकल्ट टू ब्रेक.
डिफिकल्ट टू ब्रेक म्हणजेच अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर बॉन्ड. CH बॉन्ड इन मिथेन असेल, H2 बॉन्डमधला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल आणि कुठला हॅलोजन असेल. म्हणजेच मोर बॉन्ड एनर्जी म्हणतात किंवा बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी हे एक्सप्लेन करताना लिहिलं आहे. त्यामुळं बघा हे एवढं क्लिअर झालं. मग नॉर्मली पहिल्यांदा जे चर्चेत एक्झाम्पल्स असतात ते कळण्यापूर्वी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणजे काय कळलं पाहिजे. आणि मग ती एनर्जी सप्लाय केलेली असते. म्हणून एनर्जी सप्लाय सराउंडिंगकडून सिस्टीमला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी सप्लाय केलेली एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी असते. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये एनर्जी इव्हॉल्व झालेली आहे. इव्हॉल्व झालेली एनर्जी असेल ड्युरिंग दॅट चेंज सराउंडिंगला एनर्जी हीट फॉर्ममध्ये तर साईन निगेटिव्ह वापरतो. बाकी हीटच असते. पॉझिटिव्ह साईन म्हणजे निगेटिव्ह साईन म्हणजे गरम आणि पॉझिटिव्ह साईन म्हणजे थंड असं नव्हे. हीट ते इव्हॉल्व झालेली आहे सिस्टीममधून सराउंडिंगकडे. ओके, निगेटिव्ह साईन देतो आपण कारण सिस्टीमचा लॉस झाला. हीट फॉर्ममधली एनर्जी बाहेर गेली आणि ॲब्सॉर्ब झाली तर प्लस असं. तर या सिस्टीमला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किंवा इथं तर एक्सटर्नल हीट सप्लाय करायला लागते. म्हणजे पॉझिटिव्ह येते ते ठीक आहे. तर बॉन्ड लेंथ लेस असेल म्हणजेच मोर ओव्हरलॅपिंग तर तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. बॉन्ड स्ट्रॉंग असतो म्हणजे डिफिकल्ट टू ब्रेक. म्हणजेच बॉन्ड एनर्जी जनरली किंवा बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी इट विल बी मोर. माझा बघा तुम्ही समजा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असं हे तिघांचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर क्लोरीन आउटरमोस्ट शेल N=3 आहे, हा N=4 आहे, हा N=5 आहे. म्हणजे क्लोरीनचा रिप्रेझेंटेटिव्ह एवढा साईज काढला तो ब्रोमीनचा रिप्रेझेंटेटिव्ह बरं का म्हणजे काढायला लागेल. आयोडीनचा आणखी मोठा काढायला लागेल नाही का. बॉन्ड लेंथ म्हणजे हा डिफिकल्ट टू ब्रेक कारण मोर ओव्हरलॅपिंग. याच्यापेक्षा हा इझी. याचा अर्थ बॉन्ड एनर्जी या तिघांची जर बघितली बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी नाही का. हे न्यूक्लियस ॲटॉमिक साईज मोठा असल्यामुळं हा बॉन्ड लेंथ मोर. बॉन्ड लेंथच्या भाषेमध्ये याच्या हायेस्ट बॉन्ड लेंथ याचं नाही का बॉन्ड लेंथ. मग बॉन्ड लेंथची ऑर्डर अशी आहे म्हटल्यानंतर बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे इझी टू ब्रेक हा झाला. याचा अर्थ बॉन्ड स्ट्रेंथची ऑर्डर जर बघितली बॉन्ड स्ट्रेंथ तर बॉन्ड स्ट्रेंथ याची जास्त. हा 1 नंबरला, हा 2 नंबरला, हा 3 नंबरला बॉन्ड स्ट्रेंथ. आणि त्यामुळं बॉन्ड टू ब्रेक द बॉन्ड इझी इथं असणार कारण का ॲटॉमिक साईज मोठा असल्यामुळं ओव्हरलॅपिंग लेस नाही का. शेअर्ड पेअर दोन्ही न्यूक्लियापासून लांब त्या डेअरफॉर टू ब्रेक इट इज इझी. आणि त्यामुळं बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी या तिघांचं जर विचारात घेतलं असतं तर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी सगळ्यात जास्त हा ॲरोची साईन अशी म्हणजे हे जास्त इथं मॅक्झिमम. तर Cl2, Br2 आणि I2 असं आहे. ओके, आता F2 जर घेतला तर फ्लोरीन तर N=2 खरं म्हणजे बॉन्ड लेंथच्या हिशोबाने बॉन्ड लेंथचा विचार केला तर F2 इथे येणार. आणखीनच छोटा FF बॉन्ड फक्त बॉन्ड लेंथ म्हटलं तर. पण असं असून सुद्धा स्टील बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी एक्सपेक्टेड काय आहे. एक्सपेक्टेड याचं तर आहेच दिलेलं इथं. एक्सपेक्टेड असं होतं फ्लोरीन आणि मग 2 नंबरला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ॲक्च्युअल क्लोरीन ब्रोमीन आयोडीनचं एवढा नाही फरक आहे. क्लोरीन ब्रोमीन आयोडीनचा म्हणजे बरोबर जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे बॉन्ड लेंथ लेस म्हणजे मोर ओव्हरलॅपिंग म्हणजे डिफिकल्ट टू ब्रेक. बॉन्ड लेंथ या तिघांच्यामध्ये हायेस्ट कारण की ॲटॉमिक साईज हायेस्ट आहे त्यामुळं लेस ओव्हरलॅपिंग त्यामुळं इझी टू ब्रेक. त्यामुळं एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ आयोडीन इंटू I इथे एनर्जी कमी लागणार. त्याप्रमाणे हा हायेस्ट 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. मग फ्लोरीन इथं पाहिजे होता कारण का लेस बॉन्ड लेंथ मोर ओव्हरलॅपिंग. पण काय हे असं एक्सपेक्टेड होतं असं पाहिजे होतं. ॲक्च्युअली कसं आहे तर ॲक्च्युअली क्लोरीन बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी हे चाललं आहे बरं का. क्लोरीन ब्रोमीन आयोडीन 3 नंबरला
फ्लोरीन 3 नंबरला, फ्लोरीन आणि आयोडीन शेवटी. ॲटॉमिक साईज मोठी आहे. म्हणजे फक्त क्लोरीन ब्रोमिन आयोडीनचा आहे तिचा ऑर्डर मेंटेन आहे, पण फ्लोरीन एक्सपेक्टेड होतं इथं पाहिजे, इथं आलं. आता त्याचं कारण समजून घेणं सोपं आहे, कारण जे याच्या आधी सांगितलं व्हिडिओमध्ये याच की फ्लोरीनमध्ये काय आहे, फ्लोरीनमध्ये काय आहे थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी पुसतो. ओके, पहिला हे समजलं तुम्हाला, जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त असेल म्हणजेच बॉन्ड लेंथ लेस असेल, लेस द बॉन्ड लेंथ मोर ओव्हरलॅपिंग, स्ट्रॉंग बॉन्ड असेल तर डिफिकल्ट टू ब्रेक, म्हणजेच बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी मोर. आयोडीन ह्या सगळ्यांच्यामध्ये आयोडीनचं काय, आयोडीनची ॲटॉमिक साईज मोठी आहे. ॲटॉमिक साईज मोठी असल्यामुळे ओव्हरलॅपिंग लेस आणि दोन न्यूक्लियापासून शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, द डिस्टन्स विल बी मोर, टू ब्रेक इट इज इझी, म्हणजेच बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी लेस असं झालं. आणि मग इथं ॲक्च्युली फ्लोरीन तर प्रिव्हियस पॉईंट जो बघितला आहे त्याला मॅच होतं. हे अगदी थोडक्यात एका अर्ध्या मिनटात संपेल. आता फ्लोरीन असं का बरं की एक्सपेक्टेड असं होतं, फक्त बॉन्ड लेंथ त्यावरून जे लॉजिक आपण डेव्हलप केलं. ॲक्च्युअली क्लोरीन ब्रोमिन आयोडीन ती ऑर्डर बरोबर आहे, पण फ्लोरीन इथे आहे 3 नंबरला आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीला पण एक्सेप्शनल बिहेवियर आहे बघा, एक्सपेक्टेडपेक्षा. याच्या आधीच एक्सप्लेनेशन. तर याच्यामध्ये काय आहे, फ्लोरीनचं नाही का, हे न्यूक्लियस आणि हे शेअर्ड पेअर असं समजूया. फ्लोरीन ॲटॉमिक साईज फार जास्त म्हणजे ॲटॉमिक साईज फार कमी, म्हणजे छोटा, फार जास्त कमी असं, म्हणजे टू स्मॉल असं बघा, टू स्मॉल दी ॲटॉमिक साईज. त्यामुळं जो इतर केसमध्ये नाही तो इथं ॲडिशनल फॅक्टर येतो. म्हणजे नॉर्मल जे आहे मोर ॲटॉमिक साईज, लेस ओव्हरलॅपिंग, इझी टू ब्रेक, किंवा लेस ॲटॉमिक साईज, मोर ओव्हरलॅपिंग, स्ट्रॉंगर बॉन्ड, डिफिकल्ट टू ब्रेक, ते बघतो. पण इथं काय झालं, ॲटॉमिक साईज टू स्मॉल ॲटॉमिक साईज. त्यामुळे काय होतं, टू स्मॉल ॲटॉमिक साईज. तर लेस बॉन्ड लेंथ ते ओके, म्हणजे लेस बॉन्ड लेंथ वगैरे तो फॅक्टर आहेच येतं. लेस बॉन्ड लेंथ तो मुद्दा आहेच. पण मुद्दा काय आहे, हे शेअर्ड पेअर, हा फ्लोरीन हे जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, बाकीच्या केसमध्ये ॲटॉमिक साईज मोठा असल्यामुळं नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्समधलं रिपल्शन निग्लिजिबल आहे, म्हणजे प्रॅक्टिकली नाही असं म्हणूया. पण इथं फ्लोरीनमध्ये टू स्मॉल द ॲटॉमिक साईज, देअरफॉर रिपल्शन बिटवीन द नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स is considerable. Repulsion between the non-bonding electrons is considerable. म्हणजे काय बरं की त्या सिस्टीममध्ये याचे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आणि याचे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, एस्पेशली आउटरमोस्ट शेलमधले, त्यांच्यामध्ये रिपल्शन असल्यामुळे सिस्टीममध्येच एकमेकांना लांब ढकलणारा एक फॅक्टर आहे बॉन्ड असतानाच. त्यामुळं एक्सटर्नल एनर्जी कमी द्यायला लागणार. ऑलरेडीच त्या सिस्टीममध्येच रिपल्शन आहे थोड्या प्रमाणामध्ये, समजा 25% असं अंदाजे बोलूया. तर जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा कमी एनर्जी द्यायला लागेल. ओके, सो रिपल्शन बिटवीन द नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, हे शेअर्ड पेअर आहे, हे सोडून याचे जे नॉन बॉन्डिंग त्यांच्यामध्येच ऑलरेडी रिपल्शन आहे. त्यामुळं ते ऑलरेडी लांब जाण्याच्यासाठीचा एक फॅक्टर त्याच्यात ऑलरेडी आहे. त्यामुळं एक्सटर्नल एनर्जी जेवढी आपल्याला वाटते तेवढी द्यायला लागणार नाही, कमी द्यायला लागेल. ओके, रिपल्शन बिटवीन द नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज कन्सिडरेबल, इट इज प्रेझेंट. देअरफॉर लेस, म्हणजे जे एक्सपेक्टेड आहे त्या तुलनेत लेस, बरं का. लेस म्हणजे काय, सगळ्यांच्यापेक्षा लेस नाही. आता इथं 3 नंबरला आला, पण एवढं पण नाही की बाबा की आयोडीनपेक्षाही कमी लागते, असं नाही. कारण बॉन्ड लेंथ हा फॅक्टर आहेच, तो जो रुटीन सगळ्यांना लागू फॅक्टर आहे तो आहेच. पण इथं जो नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑफ वन ॲटम आहे, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑफ अनदर ॲटम, बिकॉज ऑफ व्हेरी स्मॉल द ॲटॉमिक साईज, रिपल्शन फॅक्टर आहे तो त्या ठिकाणी लागू नाही आहे. लेस एक्सटर्नल एनर्जी, लेस म्हणजे एक्सपेक्टेडपेक्षा लेस. ओके, लेस दॅन एक्सपेक्टेड, नाही का, मुद्दाम जे आपल्याला वाटलं होतं त्या तुलनेत दॅन एक्सपेक्टेड. ओके, एक्सप्लेन करताना लिहितो आहे बारीक. लेस एक्सटर्नल एनर्जी इज इनफ टू ब्रेक द बॉन्ड. आणि त्यामुळे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी सगळ्यात हायेस्ट पाहिजे होती असं मला वाटलं होतं, एक्सपेक्टेड. ओके,
थिअरॉटिकल बट ॲक्च्युअली प्रॅक्टिकली ऑब्झर्व ती इथं 3 नंबरला आहे फ्लोरीनची. तर त्याच्यामध्ये हा फॅक्टर आहे. तसं असे असे वेगळे वेगळे फॅक्टर्स असतात जे आम्हाला रुटीन म्हणून सुरुवातीपासून जे लेक्चर्स बघा, रुटीन काय प्रॉपर्टीज आहेत वगैरे ते माहीत पाहिजे. त्याच्यावरून मग काय येतं बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आणि एक्सेप्शन असा तो मुद्दा असतो. मग आणखी पण इतर वेगळे वेगळे बॉन्ड्स MCQs वगैरे चर्चेत येतील. तर एक ठराविक गोष्टी पहिला डिस्कस करून आपला एक बेस तयार करायचा असतो, ते चाललेलं आहे. ओके, थँक्यू.